2014च्या संच मान्यता धोरण रद्द करणे आणि टीईटी परीक्षेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांच्या शिक्षक संघटनांनी आज कळकळीत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे। या बंदला विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनी देखील पाठिंबा दिल्याने प्रशासन, शासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे। माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी बंदमध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश जारी केला असला तरी शिक्षकांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे। राज्यभरात विविध शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर निवेदन देण्यात येणार असल्याचे शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांनी सांगितले। शिक्षकांच्या मते संच मान्यता धोरणामुळे राज्यातील हजारो शाळांमध्ये केवळ 1 किंवा 2च शिक्षक नियुक्त होतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल। प्राथमिक शिक्षक संघाचे संभाजीराव थोरात यांनी सांगितले की सध्याच्या निकषानुसार शाळांमध्ये अध्यापन व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। दरम्यान शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की आता वर्षातून 2दा टीईटी परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। तसेच संच मान्यता प्रक्रियेवर शासनाने तात्पुरती स्थगिती दिली आहे। शिक्षकांकडून विधायक सूचना आल्यास शासन त्यावर नक्की विचार करेल। राज्यातील सुमारे 80,000 शाळांमध्ये या बंदचा प्रभाव दिसून येत असून अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत। या आंदोलनामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटनांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शाळा बंद आंदोलन शिक्षकांनी पुकारले। आपल्यासोबत काही शिक्षक जोडले, आपण त्यांच्यावरून विचारून घेऊया नेमकी काय मागणी आहे, आज कशासाठी तुम्ही शिक्षण पूर्ण शाळा बंद करण्यात ठरवण्यात आले आहे। आज जो हा पूर्ण संस्था चालक मंडळ, शिक्षण समन्वय समिती या सर्वांनी एकत्रित होऊन सर्व शिक्षक संघटना, सर्व शिक्षकेतर संघटना या सर्व एकत्र झालेल्या आहे आणि सर्वांनी एक वज्रमूठ बांधून आज 5 डिसेंबरला पूर्ण शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। आम्हाला माहिती आहे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे, पण हे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही या भविष्याच्या काळात भरून काढू। कारण शिक्षक जेव्हा मनापासून काम करतो तेव्हा तो नक्कीच विद्यार्थी घडवतो, परंतु या ठिकाणी असे काही अनेक GR आहेत शासनाचे की ज्या GR मुळे शिक्षक हा हवालदिल झालेला आहे, विद्यार्थ्याच्या शिक्षणापासून दूर हेरून आलेला आहे आणि म्हणून आम्हाला अशी एक पाळी आलेली आहे बंद ठेवण्याची। आणि आज जो आहे हा आजचा बंद हा शासनाचा जो 15 मार्चचा GR आहे तो अन्यायकारक आहे। तो त्यानंतर टीईटी एक्झाम, कारण सर्व जे शिक्षक आहेत आमचे बांधव हे स्पर्धा परीक्षेतून पास झालेले आणि नोकरी लागलेले आहेत, मग परत त्याची गरज काय आहे असं वाटते। आणि हा जो आहे 13 पासूनच घ्यायला पाहिजे, तर पूर्वीच्या लोकांना कशासाठी पाहिजे, यासाठी शासनाने निश्चितच पावले उचलावेत, हाही आमची मागणी आहे। त्यानंतर अनेक ठिकाणी कामाचं जे हे आहे, म्हणजे ऑनलाईन कामाचं जे हे आहे विस्कळीतपणा आहे, अनेक म्हणजे फक्त म्हणतात UDAS प्लस आता देणार आहे, पण त्याच्या सोबतच बाकीचे सुद्धा अनेक पोर्टल ओपन करून दिलेले आहे आणि ते करा, म्हणजे दिवसभर आम्हाला त्या कामामध्येच राहावं लागतं। विद्यार्थ्यांना आम्हाला आनंददायी शिक्षण द्यायचं असतं, पण शिक्षकच जर आनंदी नसला, मुख्याध्यापकच जर आनंदी नसला, तर विद्यार्थ्यांना आम्ही आनंदी कसं ठेवणार आहे। आणि हे जे सध्या नवीन महाराष्ट्र राज्यानं काढण्यात आलं, नेमकं याच्यातून काय तरतूद नेमले शिक्षणात आपल्या विद्यार्थ्यांचं काय नुकसान होऊ शकते। तर हा जो GR काढला यामध्ये संच मान्यतेवर शिक्षक संख्या आहे। तर अगोदर काय होतं, एका तुकडीला 1.5 गुरुजी अशा प्रमाणामध्ये शाळेमध्ये शिक्षक संख्या ठरायची। आज रोजी त्यांनी संच मान्यतेवर विद्यार्थी संख्येवर गुरुजीच्या नियुक्त्या आणि त्या बी या अगोदरपेक्षा आता तर अजूनच नवीन वेगळा कार्यक्रम यांनी करून टाकला। त्यामुळे काय झालेलं आहे की अगोदर 100 विद्यार्थ्यामागे एक मुख्याध्यापक होता, आज रोजी 150 विद्यार्थ्यावर एक मुख्याध्यापक आहे आणि आता विद्यार्थी संख्याच कमी झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर इंग्रजी शाळांचं वाटेल त्यांना मागेल त्यांना शाळा दिल्या आहे शासनानं, त्यामुळे मराठी शाळांची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे। यामुळे काय होणार आहे की ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे ते शाळा ऑटोमॅटिक बंद होतील आणि त्यामुळे काय होणार आहे की जे पालक आहेत आपल्या मुलींना बाहेरगावी विद्यार्थ्यांना पाठवणं शक्य होणार नाही आणि हे अशामुळे फार मोठ्या अडचणी पालकांना येणार आहेत, विद्यार्थी शिकणार नाहीत आणि यामुळे फार मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं पालकांचं होईल। आणि हे लक्षात ठेवून 1 दिवसीय बंद आम्ही केला आणि या सुटीच्या दिवशी आम्ही हे बंद असलेल्या दिवसाचं भरपाई करून देऊ, परंतु शासनाने यामध्ये सुधारणा करावी या दृष्टिकोनातून आम्ही हा बंद केलेला। या शिक्षण समितीच्या मार्फत आपलं शासनाला काय मागणी राहील। शासनाला आमची एकच मागणी राहील की जो GR तुम्ही काढलेला आहे, शासनाने न्यायालयाने हा जो विरोध केलेला आहे की
शासनाने जो जी आर काढला तो बरोबर आहे, तर शासनाने परत याच्यामध्ये विचार करून न्यायालयाला प्रस्ताव द्यायचा आहे की हा जो जी आर काढलेला आहे, हे जे निर्णय दिलेला आहे, हा याच्यामध्ये बदल करावा, हे आमची मागणी आहे. यामुळे सर्व काही शिक्षण क्षेत्रामध्ये सुरळीत होईल. संप आहे, आजचे दिवस आहे की आणखी एकच दिवस आहे आज, परंतु हा जर संपामध्ये शासनानं अजूनही काही बदल केला नाही तर फार मोठा अजून आम्ही वेगळा पवित्रा घेण्याच्या तयारीत आहोत. आज शिक्षकांतर्फे एक दिवसीय आंदोलन आणि यांनी सहभाग केला आहे आणि जर यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या असत्या याच्यापेक्षाही तीव्र मोठ्या प्रमाणात संप या ठिकाणी करण्यात आहे. आणि हे महाराष्ट्र सरकार या शासनाला न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. मुकेश डोके, अजिंक्य भारत न्यूज, अकोला. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.